ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अश्विन प्रियाला सांगतो की तू ताबडतोब इकडून निघून चल, आणि अश्विन प्रियाला सांगत असतो तू काय झालं तरी पण तू इथे अजिबात यायचं नाही. तो प्रियाला सांगतो की दिवसभर तू माझ्यावरच थांबायचं, आणि असं सांगत तो तिला तिकडून घेऊन जातो. पण इथे प्रियाला वेगळा धक्का बसतो, कारण की तिला करायचं असतं वेगळं आणि झालेलं वेगळं असतं. आणि प्रियाला अश्विन घेऊन जातो, पण प्रियाला तिकडे परत घरी यायचं असतं, आणि जर ती परत आली नाही तर तिलाच खूप मोठा प्रॉब्लेम होणार असतो. प्रिया या अश्विनच्या हॉस्पिटलमध्ये येते, पण त्याच टायमाला महिपनचा तिला कॉल येतो. तेव्हा महिपन तिला विचारतो तू कुठे आहेस. तेव्हा प्रिया बोलते कुठे काय, मी आता इथे नवऱ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये आली आहे. त्या टायमाला महिपन बोलतो तू काय मूर्ख आहेस काय, तुला हॉस्पिटलमध्ये तिकडे तुझं काम काय. प्रिया सांगायला लागते की मला हॉस्पिटलमध्ये यायचं नव्हतं, पण खूप मोठा गोंधळ झाला आणि मला इथे यायला लागलं. तेव्हा महिपन प्रियाला बोलतो तू लवकरात लवकर घरी जा, मला तिथे गेल्यावर अर्जुनचं काय ते मला कळलं पाहिजे. तेव्हा महिपन बोलतो मला लवकरात लवकर कळलं पाहिजे की केसमध्ये काय चालू आहे, आणि ही दामिनीवर पण मला संशय येतोय, ती आपली केस लढणार आहे की नाही लढणार काय ते कळत नाही. तेव्हा प्रिया महिपनला बोलते आता मी लवकरात लवकर घरी जाते, तसं माझं घरी पण काम आहे. तेव्हा प्रिया विचार करते की लवकरात लवकर मला घरी जाऊन ते गाठोडे चेंज करायला पाहिजे. आणि जेव्हा प्रिया घरी येते त्या टायमाला तिथे मधुभाऊ पण आलेले असतात, आणि ते किचन मध्ये चाय घेत असतात. तेव्हा प्रिया मधुभाऊला पाहते आणि बोलते हा माणूस असला तर मला इथे गाठोडे चेंज करता येणार नाही, आणि हा माणूस असला तर मी काहीच करू शकत नाही. आणि प्रिया मनातल्या मनात बोलायला लागते की हा केव्हा इकडून जातो आणि मी गाठोडे केव्हा चेंज करते. तेव्हा अचानक मधुभाऊचं प्रियावर लक्ष जातं, तेव्हा प्रिया बोलायला लागते की हिचा. तेव्हा प्रियाच्या मनात येतं की आता मधुभाऊंचा माझ्यावर डाऊट नाही ना आला. पण त्याच टायमाला तिथून अस्मिता ही प्रियाला पाहत असते, आणि ती बोलत असते काहीतरी डाऊट आहे, काहीतरी गडबड आहे. आणि अस्मिता ठरवते की मला प्रियाचं काय कारस्थान आहे ते बघायला पाहिजे. पण त्याच टायमाला प्रिया इकडे तिकडे पाहते आणि ते गाठोडे चेंज करायचं बघते. त्याच टायमाला अस्मिता तिकडून लपून छपून पाहायला लागते, आणि ती बोलते मनातल्या मनात बोलते प्रिया काय करते. आणि अस्मिताला विचार येतो की हे गाठोडे कसले, आणि अस्मिता तिला लपून छपून पाहत राहते. तेव्हा इथे अस्मिताला विचार येतो की हे आता गाठोड्यामध्ये काहीतरी ठेवून कोणाला तरी अडकवायचा प्रयत्न करते, ती सायलेला नाही तर मला पण अडकू शकते. आणि त्या टायमाला प्रिया ते गाठोडे खोलते आणि त्यामधला फोटो बाहेर काढते. त्या गाठोड्यामध्ये ती फोटो चेंज करते आणि त्याच्यावर नाव पण चेंज करते, आणि त्या गाठोडे ती लपवण्याचा प्रयत्न करते. त्याच टायमाला ती विचार करते की हे गाठोडे घेऊन गेलो तर मधुभाऊ पाहतील, त्यापेक्षा हे गाठोडे मी आता लपवून ठेवते आणि नंतर काय ते करायचं ते करते. पण त्याच टायमाला परत एकदा महिपनचा तिला कॉल येतो, आणि महिपन बोलतो तू लवकरात लवकर अर्जुनच्या रूम मध्ये जा आणि काय चालले ते बघ. पण हे ऐकल्यानंतर प्रिया अर्जुनच्या रूम मध्ये जायला पाहते, पण त्याच टायमाला तिथनं सायली येत असते. त्याच टायमाला प्रिया अस्मिताच्या रूम मध्ये घुसते, आणि त्या टायमाला अस्मिता प्रियाला बोलते की तू माझ्या रूम मध्ये काय करतेस. आणि अस्मिता प्रियाला तिकडून जायला सांगते, आणि त्यानंतर अस्मिता प्रियाचा गाठोडा घेऊन पसार होते. त्याच टायमाला प्रिया अस्मिताला कॉल करते आणि बोलते गाठोड्याविषयी सगळं सांगत असते. आणि महिपनचा कॉल ठेवल्यानंतर ती आपल्याला गाठोड्याचं काहीतरी करावं लागेल हे तिच्या मनात येतं. पण प्रियाला माहित नसतं की अस्मिता ते गाठोडे घेऊन तिच्या रूम मध्ये गेलेली असते. त्यानंतर ती बाहेर येते आणि ती सायलीला विचारते की तुमच्या आश्रमात असे काय गाठोडे असतात काय. सायली अस्मिताला सांगते आमच्या आश्रमात गाठोडे असतात, गाठोड्यामध्ये प्रत्येकांचे सामान असतात, आणि आश्रमात आलो त्या दिवशीपासूनचे ते सगळे सामान त्यामध्ये असतं. तेव्हा अस्मिता सायलीला बोलते की ज्याचं त्याचं गाठोडे त्याच्याकडे असतं का. तेव्हा अस्मिता सायलीला विचारते की तुझं गाठोडे तुझ्याकडे आहे का. तेव्हा सायली सांगते नाही, माझं गाठोडे मधुभाऊंकडे आहे. तेव्हा अस्मिता सायलीला सांगते मग तन्वीचं गाठोडं. तेव्हा सायली सांगते त्याच्याबद्दल मला काय माहीतच नाही. तेव्हा सायली सांगते तिचं गाठोडं पण आश्रमात असायला पाहिजे, गाठोडे जर प्रत्येकाकडे असेल तर ते कसे ओळखायचे. तेव्हा अस्मिता सायलीला सांगते की सायली अस्मिताला सांगते की फोटो असतो त्या फोटोवर नाव लिहिलेलं असतं. तेव्हा त्या कल्पना अस्मिताला बोलते तुला नक्की काय करायचंय. तेव्हा अस्मिता बोलते मला काहीच करायचं नाही, आणि अस्मिता बोलायला लागते की मला जुन्या चुका आहेत त्या सुधारायच्या आहेत. तेव्हा इथे अस्मिता रूम मध्ये जाते आणि ते गाठोडे उघडून पाहते, आणि त्या गाठोडे उघडून पाहिल्यानंतर तिच्या समोर एक वेगळाच सत्य समोर आलेलं असतं. आणि प्रियाच्या गाठोड्यामध्ये जो फोटो असतो त्या फोटोवर लिहिलं असतं सायली मधुकर, आणि तो फोटो असतो तन्वीचा. आणि एका झटक्यात प्रियाच्या सगळ्या गोष्टी अस्मिताच्या लक्षात येतात. तेव्हा त्या अस्मिताला समजतं की ह्या ज्या आपल्याला गोष्टी समजल्यात त्या सगळ्यांच्या समोर एका वेगळ्या पद्धतीने समोर आणल्या पाहिजेत. हे सगळं झाल्यानंतर अस्मिता मधुभाऊंकडे येते. तेव्हा अस्मिताला पाहून मधुभाऊंना मोठा धक्का बसतो, आणि मधुभाऊ अस्मिता तुम्ही. तेव्हा अस्मिता मधुभाऊंना बोलते की ते गाठोडे कोणाचे, लाल कलरचं गाठोडे आहे. तेव्हा मधुभाऊ बोलतात की कसलं गाठोडे ते मला दाखव, मला प्रत्येक गाठोड्याचं काय ते मला कळू दे. आणि मधुभाऊ बोलतात की त्याच्यामध्ये फोटो असतो, त्या फोटोमध्ये
नावावरून त्या फोटोचं आणि त्या गाठोड्याचं सत्य समोर येईल. तेव्हा अस्मिता मधुभाऊला बोलते, ठीक आहे, मग हे गाठोड उघडून तुम्ही पहा, हे गाठोडे कोणाचे. आणि तेव्हा मधुभाऊ ते गाठोडे उघडून पाहतात. त्यानंतर मधुभाऊ ते गाठोडे खोलल्यानंतर बघतात आणि बोलतात, हे गाठोडे कोणाचे, हे गाठोडे तर माझ्या साऊ बाळाचे आहे. तेव्हा मधुभाऊ अस्मिताला बोलतात, मग हे गाठोडे इथे कसं आलं. तेव्हा अस्मिताला समजतं की ही प्रियाची जी लपवाछपवी चालली होती ती याच कारणासाठी चालली होती. आणि अस्मिताला प्रियाच्या लपवाछपवीच्या कारणामुळे तिला कळतं की ही प्रिया खरी तन्वी नाही. आता अस्मिता सगळ्यांसमोर आता प्रियाचा बाण फोडण्यासाठी खूप मोठा तमाशा करणार असते. आणि अस्मिता सगळ्यांना बाहेर बोलवते आणि बाहेर बोलवल्यानंतर ती गाठोडे सगळ्यांसमोर आणते. आणि अस्मिता प्रियाला बोलवते आणि अस्मिता प्रियाला विचारते की तू काय लपवालपवी करतेस, काय छुपवाछुपवी करतेस. आणि अस्मिता बोलायला लागते की ही लपवाछुपवी आता मला तुझी समजली आहे. तेव्हा प्रिया बोलायला लागते की तुला काय माझी लपवाछुपवी समजलेली आहे. आणि प्रिया अस्मिताला बोलायला लागते की तू काय पण बोलू नकोस, तू माझी साथ देत नाहीस ना, आता माझं तू काय पण बाहेर काढू नकोस. आणि प्रिया अस्मिताला बोलायला लागते की तुझी आता नाटकं खूप जास्त चालायला लागली आहेत. आणि प्रिया अस्मिताला बोलायला लागते की तू या घरची मुलगी असली तरी मी या घरची सून आहे आणि तू माझ्याबरोबर अशी वागू शकत नाहीस. आणि प्रिया अस्मिताला बोलायला लागते की तू जे पण करतेस ना, मी तुला चांगलीच अद्दल घडवू शकते. आणि अस्मिता हे ऐकून प्रियावर चांगलीच भडकते. आणि अस्मिता जाऊन प्रियाच्या चांगलीच कानाखाली देते आणि बोलते, तू जास्त बोलू नकोस, मी या घरची मुलगी आहे आणि तू या घरची सून आहेस. आणि त्या टायमाला प्रिया अश्विनला बोलते, बघितलंस ना अश्विन. आणि प्रिया अश्विनला बोलायला लागते की अस्मिता ताई मला मारतायत. आणि प्रिया अश्विनला बोलायला लागते की या घरात माझी काय किंमत आहे ते तुला कळलंच असेल. तेव्हा अश्विन सगळ्यांवर चिडतो आणि बोलतो, अस्मिता ताई तू गप्प बस, तुम्ही सगळे माझ्या बायकोवर आरोप करायचं बंद करा. त्या टायमालाच अस्मिता बोलते की अश्विन तू गप्प बस, मी कोणावर पण बिनबुडाचे आरोप करत नाही. आणि अस्मिता सांगायला लागते की मला हिच्या रूम मध्ये गाठोडे सापडले होते आणि ते गाठोडे म्हणजे रविराजने हिला मुलगी समजून या घरामध्ये तिच्या किल्लेदारांच्या घरामध्ये तिला घेतलं होतं. त्या टायमाला ते सायलीला धक्का बसतो आणि अस्मिता त्या दिवशी मला गाठोड्याबद्दल सत्य विचारत होते आणि ते सत्य आता बाहेर येतं. पण त्या टायमाला तिथे प्रताप येतो आणि प्रताप अस्मिताला बोलतो की तुला जे पण बोलायचं ते तू बोल. तेव्हा इथे अस्मिता सांगायला लागते की मला जे तन्वीच्या रूममध्ये जे गाठोडे सापडले आहे त्या गाठोड्याबद्दल मी सायलीला पण विचारलं होतं. नंतर ते गाठोडे मी मधुभाऊना दाखवलं आणि मधुभाऊने सांगितलं की ते गाठोडं तन्वीचं नाही आणि ते गाठोडे सायलीचे आहे. अस्मिता सांगायला लागते की त्या सगळ्या गोष्टी त्या वस्तू सायलीच्या आहेत. त्या टायमाला प्रिया गडबडते आणि त्याच टायमाला प्रिया अश्विनला समोर करते आणि बोलते, बघ मग अश्विन काय चाललंय. ते अश्विन अस्मिताला बोलतं की रविराजने सगळं प्रियाचं गाठोडं पाहून तिला मुलगी म्हणून स्वीकारलंय, मग तुला काय होत आहे. आणि त्याच टायमाला अस्मिता बोलते की थांब अश्विन, हे सगळं आता मधुभाऊ काय ते सांगतील. आणि मधुभाऊ त्या गाठोड्यामधला फोटो दाखवतात. तेव्हा मधुभाऊ सांगतात की हा फोटो आहे तन्वीचा आणि त्याच्या पाठी लिहिलं आहे ते सायली मधुकर. आणि हे सगळं सांगत आता अस्मिता गाठोड्याचं सगळ्यांसमोर आता खरं सत्य उलगडलेलं असतं. आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली सांगतात की अस्मितानेच प्रियाचं चांगलं भांडं फोडलंय.